प्रथमतः महिलांना सीमित बसावं असं तर म्हटलेलं नाहीये. इथपर्यंत या ना, तुम्हाला कोणी अडचण केली? समोर या, म्हणजे माझ्या पुरुष बांधवांना बसण्यासाठी अडचण नसणार आहे. इथे समोर येऊन बसा. जिथपर्यंत तुम्हाला बसावं असं वाटतं बसा. आणि पुरुष बांधवांना दिसत नसेल तिकडे जागा भरपूर आहे, इकडे आहे, म्हणजे बाहेरून येणारी पब्लिकला अडचण होणार नाही. बघा बरं, आता किती छान वाटते. मी दिसते तुम्हाला, तुम्ही दिसताय मला. अवसरी खुर्द, अवसरी खुर्द या पंचक्रोशीतील जमलेल्या तमाम भाविक भक्तांचं, माझ्या महिलांचं, माझ्या पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. सर्व महिलांनी समोर येऊन बसायचं आहे, एका बाजूला बसायचं आहे. पुरुषांनी महिलांमध्ये बसायचं नाही ही विनंती. तरुण बांधवांना विनंती. हिंदी मराठी चित्रपटाचं गाणं होणार नाही. ज्यांना बक्षीस द्यायचंय त्यांनी चिठ्ठीवरती नाव लिहायचं आहे आणि साईडला द्यायचं आहे. तुम्ही माझ्यापर्यंत यायचं नाही, मी तुमच्यापर्यंत येणार नाही, ही दक्षता घ्यायची आहे. कार्यक्रम धार्मिक आहे, धार्मिकच झाला पाहिजे. अभंग, गवळण, भक्तिगीत, देवीचे खंडोबाचे गाणे असा या ठिकाणी रंगारंगी कार्यक्रम होणार आहे. ही माझ्या तरुण बांधवांनी, पुरुष बांधवांनी काळजीपूर्वक, महिलांनी उभा नाही राहायचं, बसायचं, खाली बसायसाठी जागा आहे. ज्यांनी हा कार्यक्रम दिला त्यांचं नाव आहे निलेशजी टेमकर साहेब. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम. निलेशजी टेमकर कुठे पण वा 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 वा, महिला मंडळ त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बघा, या ठिकाणी त्यांनी लोकनाट्य आणला असता, लावणी शो आणला असता, ऑर्केस्ट्रा आणला असता, पण कोमल पाटोळेच का बरं आणला आहे? कारण हा कार्यक्रम तरुणांनी बघावं, महिलांनी बघावं, पुरुष बांधवांनी बघावं, लहान मुलांनी बघावं असा कार्यक्रम हा आहे. म्हणून त्यांनी तुमच्यासाठी या ठिकाणी इतक्या लांबून मला बोलवलेलं आहे. आणि गावचे सरपंच, पोलीस पाटील यांचं पार्टीच्या वतीने मनपूर्वक आभार, धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात. ज्यांनी गण गायला ते माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर यांनी गण गायला. पण जुन्या माणसाचं म्हणणं असतं नेहतराव किधर गया. जुन्या माणसाचं म्हणणं असतं पीठ तिथे चाळा नाही, चहा तिथे गाळा नाही, आणि गण तिथं महिला म्हणलं आवाज येतोय का? चांगला चांगला आवाज येतोय ना? मी काय म्हणते ती कळतंय ना? बक्षीस पुरुष बांधव देतील, पण तुम्ही नुसत्या टाळ्या वाजवा. गवळण म्हणायची कुणी, म्हणायची गवळण म्हणायची टेमकर साहेबांनी. चांगलं झालं, बोलवा त्यांना. तुम्हाला वाटलं त्यांना म्हणता येत नाही? येणार की माझ्यापेक्षा चांगली म्हणणार. खरं, पण या ठिकाणी नाही. ज्या वेळेला पांडुरंगाची वारी भरते, दिंडी येते, गावामध्ये सप्ताह होतात, भजन होते, त्यावेळेला टेमकर साहेब लांब बसून का होत नाही, पण म्हणतात मनामध्ये, म्हणणार. मग इथं आपण म्हणायचे, आपण उद्या मग ठासून घोळून राधा गवळण यांना आशीर्वाद देण्यासाठी कशी आली पाहिजे? धावत पळत आली पाहिजे. वडा ढोलकी वाल
राधा गवळण ही तुमच्यासारखीच बाई होती. ती सुद्धा सासरवशीन होती. तिला सुद्धा कामधंदा करावा लागायचा. म्हणून आणि जास्तीत जास्त या कार्यक्रमाला आणण्यासाठी रक्ताचं पाणी काढणारे आमचे सरपंच साहेब यांचा सुद्धा मनापासून आभार, धन्यवाद. राधा गवळण काय म्हणत आहे? दही दूध ताकानी लोणी गबाई गा, दही दूध ताकानी लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग भात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी,
शेवटच्या वळीमध्ये एकनाथ महाराज काय म्हणत आहेत महानंदाची वेडी माया महानंदाची वेडी माया देवासाठी तिची सुखली काया देवासाठी तिची सुखली काया एका जनार्दनी पडत्याच्या पाया एका जनार्दनी पडत्याच्या पाया देवानी गहोनी गवाई ग देवानी गहोनी बाई माझ्या ग बाई माझ्या ग हात नाही पाणी हात नाही पाणी बाई माझ्या ग हात नाही पाणी बाई माझ्या माझ्या ग हात नाही पाणी बाई माझ्या ग हात नाही पाणी बाई माझ्या ग हात नाही पाणी क्या बात है महिला मंडळ टाळ्या वाजून गवळणीचं स्वागत केलं त्याबद्दल